कवयित्री वैभवी घोडके. राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य कर्णक स्पर्धा 2025 साठी माझी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझ्यातील मी. खूप काळ झाला मी माझ्यातच स्वतःला शोधत आहे. मनातील विचारांच्या पुरात स्वत्वच कुठेतरी वाहून गेले आहे. जबाबदाऱ्यांची जाणीव झाल्यापासून बालपण कुठेतरी दडले आहे. कापुरासारखे बहुतेक भुरकन ते सरले आहे. खळखळून हसण्यासाठी खरंच विनोदाची निर्मिती करावी लागत आहे. अगदी सहज सोप्या गोष्टींसाठी सुद्धा आता धडपड करावी लागत आहे. थकल्या भागल्या मनाला गरुड पंखांची गरज आहे. एकट्यानेच आभाळात भरारी मारून नव्या दृष्टीची आस आहे. पूर्वी पळून थकलेल्या निरागस जीवाला सावलीत बसून सुखावायचं. पूर्वी पळून थकलेला निरागस जीव सावलीत बसून सुखावायचा. दोन मैतर असले तरी आनंदाने नाचायचा. आता 100 माणसे अवतीभोवती तरी जीव काही रमेना. आता 100 माणसे अवतीभोवती तर जीव काही रमेना. काय खुळा नक्की शोधतोय माझेच मला कळेना. म्हटलं तर सर्व आहे घरादाराशी. म्हणूनच समजेना कसली अनाहूत हुरहुर तरीही मनाशी. वाटते थोडे थांबावे, स्वतःलाच स्वतःत रमवावे. शांत समुद्राकिनारी बसून स्वतःला नीट ओळखावे. खरंच नेमके सुख माझे दडले तरी कशात. कधी लाटांवर कधी पक्ष्यांवर स्वार होऊन पाहूया का जोशात. हल्ली म्हणे हातात हात देताना देखील सुरकुत्यांचा अंदाज घेतात. मैत्रीत देखील व्यवहार पाहून मनाचे पूल त्यानुसार बांधतात. स्वतःची मैत्री कुठेतरी गेली आहे का हरवून. आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप द्यायची गेली आहे का राहून. स्वतःबरोबरच गाणे गुणगुणत फिरावे तीरावरी. स्वतःबरोबरच गाणे म्हणत फिरावे का तीरावरी. कदाचित थोडेसे अनोळखीपणाचे ओझे तरी उतरेल मनावरील. असेच काहीसे करावे हे आता मनाशी पक्के ठरवले आहे. स्वतःचा पुन्हा मैत्र होऊन जग नव्याने अनुभवायचे आहे. सुख दुःखाच्या विणीतून फक्त सुखाचे धागे ओढायचे आहेत. बाकी सर्व काहुरांचे त्या शांत समुद्रात विसर्जन करायचे आहे. प्रत्येक क्षणाचा आता सोहळा करायचा आहे. स्वतःमधील माणसाचा क्षणोक्षणी उत्सव करायचा आहे. ओहोटी सुटलेला स्वतःचाच हात आता भरतीत पुन्हा धरायचा आहे. अपेक्षांचे ओझे विरघळून जाणीवांचे शिंपले विचायचे आहेत. स्वतःतील मैत्रिणीबरोबर सुरेल संगत करायची आहे. माझ्यातील ती शोधून नव्या नात्याची मेढ रोवायची आहे. माझ्यातील मी शोधून नव्या नात्याची मेढ रोवायची आहे. धन्यवाद.